बरं, तुम्हाला काय वाटतं, तुमचं विनोदाचं टायमिंग तर कमाल आहे हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, पण तो विनोद हे तुम्हाला एक कौशल्य वाटतं की तो सराव वाटतो? आता तुमच्यासाठी इतक्या वर्षांनंतर काय आहे विनोदाची व्याख्या? नाही, मी म्हणलं तसं मगाशी की टायमिंग असतं विनोद. तुम्ही त्या बरोबर ठिकाणी बघ, विनोदाचे 2 प्रकार असतात. एखाद्या नटाला चांगला विनोदही धड सांगता येत नाही आणि एखाद्या नटाला वाईट विनोद सुद्धा खूप चांगला लोकांना हसवता येतं असं असतं. तर हा भेद फक्त टायमिंगचा असतो. आता भरत समजा इंटरव्ह्यू मध्ये बोलतोय, हे बोलतोय, तो एकदम शांत आणि असं वाटतं की काय सिरियस माणूस आहे. पण जे त्याला स्टेजवर बघतात, तर ते आता सही रे सही नाटकाला मी जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा मी त्याला म्हणलं होतं, हे नाटक तू कंटाळशील त्या दिवशी बंद होईल, त्याच्या आधी बंद होत नाही. आणि ते आजही बघ, इतकी वर्ष झाली ते नाटक तसंच चालू आहे, त्याचा प्रेक्षक तसाच आहे, त्याचं टायमिंग आजही तेच आहे आणि तो सातत्याने त्या टायमिंगवर काम करतो. म्हणजे आपण एकदा बनचुके झालो की आपल्याला विनोद जमेल असं एक बऱ्याच विनोदी नटांचं हे होतं. पण मग नंतर काय होतं की नंतर लोकांना कंटाळा यायला लागतो. पण आम्ही सुदैवाने असं आहोत की इतकी दशकं काम करून प्रेक्षक फार कंटाळले नाहीयेत. काही जण कंटाळलेही असतील, तेही मी नाकारत नाही. म्हणजे ते कशाला नाकारावं, कारण देव सुद्धा न आवडणारे लोक आहेत, तर आपण तर माणसंच आहेत किंवा नटच आहोत. पण तरी सुद्धा त्यामधलं टायमिंग आवडणारी बहुसंख्य मंडळी आहेत आणि आपल्याला हसवायला आवडतं हे एकदा लक्षात आलं की आपण सातत्याने आपल्या टायमिंगला धार लावत बसतो. अशा पद्धतीतली आम्ही नट मंडळी आहोत. त्यामुळे दरवेळी विनोद झाला की हा बरा झालाय की नाही हे इमिजिएट समोरून आम्हाला, जर समोर प्रेक्षक नसतील तर बाकीची टेक्निशियन मंडळी असतात, त्यांचा लाफ्टर आला तरी आपल्याला हा जरा बरं झालंय अशा पद्धतीचा अंदाज येतो. तर हे सातत्याने आम्ही टायमिंगवर काम करतो, एवढंच.